मग ते महाराज चॅम्पियन झाले असते. हो हो सहज झाले असते. सहज आरामात. रामा चव्हाण मारतो म्हणून कलाजग मारणार. रामा चव्हाण माझे वस्ताद राहिले ते. हो त्यांच्या अंडर मी खेळलोय आणि त्यांनी मला शिकवलंय. मला याचा अभिमान आहे की ते वस्ताद माझे राहिलेत. कारण बाहेरच्या लोकांकडून जर त्या माणसाचं नाव ऐकतो, गरीब माणूस हो आणि गरीब आम्ही बारक होतो नाही तर बाकी सगळे मारायचे वस्ताद. दुसरे जे पैलवान होते ते मारायचे. पण रामभाऊ चव्हाण कधी 5 बोट लावले दामाने आणि प्रेमाने सांगायचा. आणि तो माणूस जर त्या माणसाचं नाव इथे निघत असेल तर आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. चांगला पैलवान होता. आम्ही जवळून. माझं नाव हवालदार नारायण सनगर. आज आपण एका ऑल इंडिया चॅम्पियन आणि महाराज चॅम्पियन अशा एका पैलवानाजवळ आलेलो आहे. त्या पैलवानाचं नाव आहे पैलवान झाकीर सय्यद. गाव यांचं कसबा तारळे आहे आणि 1984 साली ऑल इंडिया ज्युनियर इंटर युनिव्हर्सिटी नॅशनल घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1991 साली महाराज चॅम्पियन झालेले आहेत. असे पैलवान म्हणजे पैलवान झाकीर सय्यद यांच्याजवळ आलेलो आहे. आणि आज आपण त्यांच्याकडून थोडा कुस्तीचा इतिहास जाणून घ्यायचा आहे आणि त्यांनी सराव कशा पद्धतीने केला ते पण जाणून घ्यायचं आहे. तर नमस्कार सर, तुमचं नाव थोडं प्रेक्षकांना सांगा आणि गाव पण सांगा. माझं नाव झाकीर सय्यद, गाव कसबा तारळे, बर, तालुका राधानगरी. तुम्ही कोणत्या तालमीमध्ये सराव करत होता? मी अगोदर सुरुवात माझी गावापासून झाली. तारळ्यामध्ये झाली. मग तुमचे वडील पैलवान? माझे आजोबा पैलवान होते. बर. आजोबा माझे चुलते पैलवान होते. बर. आणि घराण्याला म्हणजे पैलवानाचा इतिहास. आणि माझ्या आईकडची मंडळी पैलवान होती. बर बर. आईचे वडील, चुलते वगैरे. त्यांच्यात कोणी नावाजलेला पैलवान वगैरे झाले? आमच्या आईचे चुलते नावाजलेल्या गामाच्या वेळचे पैलवान आईचे चुलते बादशाह चांदभाई सय्यद म्हणून. बर. बारामती. बारामती. आणि माझे आजोबा हे कलेवाला जो पैलवान होता, कलेवाला ऐकून माहिती नाव. त्यांचे मित्र माझे आजोबा. कलेवाला ते आजोबांच्याकडे गावी यायचे. बर. घरी तुम्ही त्यांना बघितलं? नाही, सांगायचे. ओके. मला एक सांगा, मग तुम्ही गावात कुस्ती खेळत होता, मग कोल्हापूरला येण्याचा योग कसा काय आला? गावात कुस्त्या खेळत होतो. मग गावात ईर्ष्या लागायला लागली. आमची म्हशी होते, जनावर. माझी काकी जे होते त्यांनी स्वतः 3, 4, 5 म्हशी सांभाळलेल्या होत्या. बर बर. शेतकरी वर्गातले काकी होते. दूध वगैरे प्यायचं घरी, त्यामुळे अंगात ताकद विशिष्ट प्रकारे आली. गावात तालमी खेळायला सुरुवात केली, त्यामुळे एकामेकाची ईर्ष्या लागायची. काही मुलं कोल्हापूरला खेळायला आलेत मोतीबागमध्ये. मी वडिलांच्या जवळ आग्रह केला की मी स्वतः कोल्हापूरला खेळायला जाणार. मोतीबागला मोतीबाग मध्ये आलो. बरोबर. मला सांगा, मोतीबाग मध्ये आला तर मोतीबाग मध्ये तुमचे वस्ताद कोण होते? गणपत आंधळकर वस्ताद. गणपती आंधळकर त्यावेळी शिकवायचे. पण त्यांच्या कुस्त्या बघण्याचा योग आला का? नाही. ते मोठे म्हणजे त्यांच्या अगोदर झाले. मला वाटतं 68 ला का 67 ला त्यांनी कुस्ती बंद केली होती, सोडलेली. ते खेळायचे लहान मुलाबरोबर, स्वतः ते कपडे काढून आत लढत करायचे हौद्यात. ते मला बघण्याचा योग आला हौद्यात. आणि तुम्हाला डाव पण त्यांनी शिकवले. गणपती आंधळकर कट्यावर बसायचे, सांगायचे हे अशा पद्धतीने पकड करायची, अशा पद्धतीने हात घालायचा, पटात अशा पद्धतीने घुसायचं. डिटेल ते सगळे सांगत होते. मग मला सांगा, ते वस्ताद तुम्हाला शिकवलं नाही म्हणजे खेळले नाही तुमच्यावर, पकड खेळले नाही, पण तरी पण तुमच्याबरोबर ते शिकवायचे. तुम्हाला त्यांच्याकडून ऊर्जा मिळत होती का? ऊर्जा भरपूर मिळत होती. कारण ते व्यक्तिमत्वच असं होतं की त्यांना बघतच असं राहावं. त्यांचा भीतीयुक्त आदर होता. त्यामुळे त्यांनी जर तिथून आवाज जरी मारला तर ऑटोमॅटिक त्याला तू डाव पुन्हा तू करून दाखव म्हटलं की यायलाच पाहिजे. एवढं हे होतं. त्यावेळी तुम्ही जे मोतीबाग मध्ये खेळत होता त्यावेळी तुमच्या बरोबर कोण कोण पैलवान होते तुमच्या साथीतले? माझ्या बरोबर ते बाजीराव चौगले, आता जे मगाशी म्हटलं ते. त्यावेळी ते इकडे जोशीलकर होते, लक्ष्मण रानगे होते, विष्णू जोशीलकर, बाळू पाटील कुडत्रीकर आता जे सध्या वस्ताद आहेत ते होते, विष्णू फडतारे होते, संभाजी पाटील चिखलीकर होते. बर. त्यावेळी मोठे एकाडले होते, बाळू खोंद्रे होते, तानाजी मोरे होते, अशोक मोरे होते तांबेचे. बर. चांगले पैलवान? हो, चांगले मोठे पैलवान होते. मग त्यांचं मोठ्या वजन गटात खेळायचे, ते ओपनला खेळायचे. ते महाराष्ट्र केसरी पैलवान कोण कोण होते तुमच्या बरोबर त्यावेळी? महाराष्ट्र केसरी पैलवान जोशीलकर, गुलाब बर्डे. तुमच्या तालमीत खेळले? भिल्लांचा मुलगा आता खासदारकीला उभा आहे. त्यांच्यानी लक्ष्मण वडरांची कुस्ती होती, त्यावेळी माझी कुस्ती होती. बर. मग लक्ष्मण वडरांनी त्या कुस्तीमध्ये काय झालं? लक्ष्मण वडराला मारलं असतं गुलाब बर्डेने. बर. पाऊस आला आणि कुस्ती थांबवली काय? गुलाब बर्डे तसं चांगला पैलवान आणि ते तुमच्याबरोबर खेळायला? आमच्या तालमीत खेळ म्हणजे आमच्या बरोबर नाही, ती मोठी जोड होती. होय की, पण तरी पण आम्ही दोघं मिळून व्यायाम करायचो. त्याला दोर मी धरायचा, ते स्वतः दोरवर चढायचे. बर. त्याच्या बरोबर सोबतच असायचं.
गुलाब बर्डे त्यांच्यासोबत चांगला माणूस आणि गणपा नाळे म्हणून होते सांगरोळची. बर, गणपा 62 नाळे, किलोचा पैलवान, म्हणजे अतिशय चपळ असणारा. गणपा नाळे, त्यांचं मला चांगलं सानिध्य लाभलं. माझी जी खेळात जी सुधारणा झाली ती त्यांच्यामुळे झाली. गणपा नाळेमुळे. म्हणा महाराष्ट्र चॅम्पियन बापू लोखंडे. महाराष्ट्र चॅम्पियन काय? बापू लोखंडे ते महाराष्ट्र केसरी ते सातारा जिल्ह्यात पलटणचे ते नव्हे. बापू लोखंडे म्हणून इथं गाव आहे केनवडे म्हणून, कागल तालुक्यात. बर, मग त्यावेळी तुमचं वजन किती होतं? माझं वजन 60-62. बर, मग तुमच्या जे व्यायाम जो होता तुमचा तो किती किती असायचा? सकाळी 3-3:30 बरोबर मी गणपती नाळे बरोबर उठणे, उठवायचेच मला 3:30ला, आणि त्यांच्याबरोबर मी रनिंग वगैरे करायचा. बर, त्यांच्याबरोबर साधारणतः 600, 700, 800 सपाट्या मारायचा, 1500, 2000 बैठका मारायचा. त्यांच्याबरोबर ते माझ्याकडून व्यायाम करूनच घ्यायचे. गणपती नाळे. बर बर, सांगू. बर, आणि ते पकड मग ते आमच्या जोडीतले लावायचे. ते मग तेव्हा गणपती कधी येत होते त्यावेळी? हो, तेच लावायचे. वस्तात लावायचे. तू याच्याबरोबर खेळतो, ते यावर लढत करतो. ते मग त्यावेळी युवराज पाटील वगैरे तुमच्याबरोबर होते का तिथं? होतेच करते. ते अगोदर सकाळी लढत करायचे ना. ते बाहेर आल्याशिवाय आम्हाला खेळायला मिळायचं नाही. त्यांचे गुलाब बर्डे, जोशीलकर त्यांना लढत द्यायचे, बाळू पाटील लढत द्यायचे. असं होतं? होय, विष्णू फडतारे लढत द्यायचे. हिरामन बनकर वगैरे हे आमच्या अगोदरचे. चंबा अण्णा, चंबा मुतनाळ, हे जे आमच्या तालमी जिजू निगरू होते आमच्या वेळेला. बर, अग्निल निगरू अगोदर होते. बर बर बर, पण जिजू निगरूचे वगैरे सानिध्य लाभलं. ते लढत करताना त्यांची कुस्ती बघितली. मग युवराज पाटील खेळताना वगैरे तुम्हाला बघायला भेटलं? भेटलं. जोपर्यंत ती खेळून बाहेर निघत नाही, नंतर आम्ही उतरायचं खेळायला. तोपर्यंत तुम्हाला संधी नाही. कधी तुम्ही जर ज्युनियर पैलवान. बरोबर. तर त्यांच्या लढती ज्यावेळी व्हायची, कशा व्हायच्या लढती? युवराज पाटील मग कसा खेळायचा? युवराज पाटील 5 ते 6 जणांच्या बरोबर ते लढत करायचे. युवराज पाटील लय चांगला खेळायचा. ताकद बोजा होता ना, त्यामुळे त्यांच्या समोर उशीरपर्यंत कोण टिकायचंच नाही ना. बर, मग गुलाब बर्डे कसा खेळायचा? गुलाब बर्डे त्यांच्याबरोबर जोशीलकर तात्याने गुलाब बर्डे फुल लढत द्यायची. त्यांना दोघं फुल द्यायची. फुल द्यायची. त्यांना उभा राहायला येता का? उभा राहू शकत नव्हते युवराज तात्या. काय सांगताय? त्याच्या गुलाब बर्डेंच्या हातापायात बी मजबूत होते. विष्णू जोशीलकर तात्या बी हातापायात मजबूत. विष्णू फडतारे बी म्हणजे ही जी होती का नाही, यांचा दबदबा होता आमच्या काळामध्ये. त्याच्या विरुद्ध ते रामा मानेच्या जोशीलकरांची कुस्ती बघितली. कुस्ती असली की आमच्या कुस्ती नाही मैदान बरा. मग रामा माने कशी खेळायला? काळायमा ते बी चांगले पैलवान होते. रामा मानेंचे ते मी कुस्ती बघितली. तानाजी राठोड म्हणून पैलवान होते. पहिली कुस्ती मला त्यांचा बघण्याचा योग आला. कशी झाली कुस्ती? मारलं रामा माने त्यांना. एवढं चपळ रामा माने? हो, ताकद भरपूर होती. पटबीट वगैरे प्रॉपर वगैरे, म्हणजे तसे पैलवानच कोण होणार नाही अशी होते पैलवान. बर, जोशीलकर कशी पैलवान? जोशीलकर बी खेळायला पण चांगले होते. जोशीलकर तात्या खेळायला हुशार, अतिशय शांत, डोक्यानं व्यवस्थित कुस्ती करणार. आम्ही त्यांच्या सोबतच असणार ना. त्यांचा पुतण्या आम्ही त्यांच्या जवळच असणार. म्हणजे लहानपण सगळं आमचं त्यांच्या जवळच गेलं. बरोबर. मग मला सांगा, खेळायला शांत म्हणजे कसं? शांत म्हणजे एकतर सुशिक्षित, एज्युकेटेड होते, त्यामुळं त्यांच्याकडं अभ्यासू वृत्ती जास्त होती. बरोबर. विचार करणं, एखाद्या पैलवानाला हरवायचं असेल तर 10 मिनिटं ते विचार करत बसणार. आम्ही म्हणतो, तात्या तुम्ही विचार काय करताय? कुस्ती आहे ते तुम्हाला कळणार नाही म्हणायचे, नंतर कळत. आम्ही त्यांना हे करायचं ना, कुस्ती आहे तात्या तुम्ही असं काय करा? नाही म्हणजे तुम्हाला कळणार नाही. एवढं त्यांचं शांत चित्त म्हणजे तुम्हाला कळलं म्हणलं. आणि कुस्ती करून आल्यानंतर, तात्याने कुस्ती जिंकल्यानंतर आम्हाला म्हणजे आता तुम्हाला कळालं का मी का बसलो होतो ते. ह्यासाठी शांत बसायचं, चिंतन करायचं मैदानच्या अगोदर. पहिल्यांदा वाटणार की भ्या लागले. ते कुणाला जास्त बोलायचे नाहीत, कुणाला काय करायचे नाहीत. शांत कुस्ती असली की शांत चित्तानं जायचे आणि बरोबर त्यांची कुस्ती अतिशय हुशारीनं कुस्ती करायची. नामदेव मोळ्याला त्यांनी मारलं. बरोबर. हे रामा माने बरोबर नामदेव मोळ्याच्या बहुतेक जोशीलकर तात्याची कुस्ती सोडवली. बर. आणि रामा माने एकदा मारलं, एकदा सोडवली. बरोबर. रामा माने पण महाराष्ट्र केसरीची कुस्ती ज्यावेळी झाली त्यांची दोघांची, अन्याय झाला म्हणतात ते. होय, अन्याय बी नाही म्हणा, कुस्ती आहे शेवटी. जोशीलकर तात्याने मी तशी तयार केली. त्यांचा हाताला लागलेला असताना खेळले त्यांना तिथपर्यंत 2-3 चान्स त्यांचे सुरुवातीला हुकले. तेच दावेदार होते.
महाराज केसरीचे 1980-81 पासून ते दावेदार होते. हा. पण त्यांच्या नशिबाने त्यांना हुलकावणी दिली नाही. नाहीतर ते मग 86ला झाले असते. राममानेच्यावर कुस्ती झाली ती एकदम चांगली झाली. हो, ते गुलाब बर्डेंच्या सगळ्यांच्या अगोदर झाले असते. नामदेव मोळ्यांच्या सुद्धा अगोदर झाले. गुलाब बर्डे महाराज केसरी झाला तर 86 साली 86 झाले का? दिलीप पवार म्हणून होते साताऱ्याचे, त्यांना त्यांना हरवून ते झाले. गुलाब बर्डे तसा एकदम दणकट पैलवान. नंतर त्यांच्या ज्युनियर दुशीलकर तात्यानं ते ज्युनियर गुलाब बर्डे नंतर त्यांची जोड वाढली. बर गुलाब बर्डे बर बर बर. मग मला सांगा, ती गरीबीतला पैलवान होता तरी सुद्धा कसं काय खाण्यापिणं जमलं त्यांना? तर जरा स्वस्त होती, कुस्त्या वगैरे लागायच्या, लोक त्यांना मदत करायचे त्यांच्या तिकडले लोक. आता ते गुलाब बर्डे आहेत ते एका कारखान्यावर अहमदनगरला वॉचमॅन म्हणून शिक्षण कमी, महाराज चॅम्पियन आहे. हो. आंधळकरांची आठवण म्हणजे माझी कुस्ती लागली ती कुरुपली सुरुपलीला. तिकडला एक चांगला पैलवान होता, त्या गाववाल्यानं त्याच्या माझी कुस्ती लागल्यानंतर त्याला फिरवायला लागल्यानंतर त्याच्याबरोबर कोण उठला नाही. मग आंधळकर पैलवान म्हटले इकडे, म्हटले ह्याला धर, म्हटले. कुस्ती धरल्यानंतर दोघांची जोरात कुस्ती झाली. मी त्याला मारला आणि ज्यावेळी उडी मारणार पट्टा मारण्यासाठी त्यावेळी मला त्यांनी लात मारली, रागानं लात मारली मला. ते आंधळकर पैलवान पंजा धरून खुर्चीवर उठून खाली आखाड्यात आले. काय म्हटले, तू पोराला मारायला लागलास, म्हटलं तुला पाडले का नाही, म्हटलं. म्हणजे ते उठून ते आपला जर मुलगा असं कोणी असेल, कोणा अन्याय होत असेल तर स्टेजवर असले तर ते उतरून खाली येणार. हो. एवढं आणि म्हणायचे आज मैदानाला मला बोलवलंय, तुम्ही 4-5 त्यांना ते कुस्ती आमच्या आवडायच्या नाही. त्यांना डायरेक्ट पोरं त्यांना माहिती होती खात्रीशीर. नाही होते आजार नाही म्हणायचं, मी निघालोय, यायचं चला माझ्यावर सोबत. ते मैदानाला ग्रामीण भागात त्यांना बोलवायचे, निमंत्रण द्यायचं, ते आम्हाला घेऊन जायचे. बाळू पाटील कुठेतरी कसा खेळायला तुमच्या मोतीबाग मधला? बाळू पाटील ते पण चांगले पैलवान, उप महाराज केसरी बाळू पाटील. त्यांची तारीख गुजरानवाला बरोबर कुस्ती झाली. म्हणजे मला जो बघण्याचा योग आला त्याच्या, ते म्हणजे युवराज पाटला सुद्धा टक्कर जोरात देतात. अवध्यात टक्कर जोरात, म्हणजे बारकी जोड होती, ते बारके होते पण युवराजना जोड, तब्येत वगैरे त्यांच्या शेप मध्ये चांगली होती, तशी चांगली होते. हो. ते दुशीलकरना सगळ्यांना ते आकड्यात ऐकायचे नाही ते कोणाला. त्यांचं महाराज केसरी हुकलं, बॅड लक म्हणायचे. महाराज केसरी पर्यंत गेले ते. मला एक सांगा, महाराज केसरी होणं किंवा महाराज चॅम्पियन होणं यात काही वेगळा आनंद आहे का? ते काय, ते कुस्तीचा त्यावेळेचा जोश असतो. बरोबर. जसे समोरचा स्पर्धक जसा भेटत गेला, कोण आरातला असतो, कोण चांगला असताना तो फसतो, ज्याला त्याची संधी लाभली ते त्यावेळी जो तो जोमाने उतरत असतो, विद्यार्थी दशेत असतो. बरोबर. डोक्यात एकच असतं की मी इथे नंबर काढणार. बरोबर. ते न कळत ते त्यावेळी ते बसत असतं. आता वाटतं की बाबा त्यावेळी आपल्या बरोबर मुलं, आता मला ते धतिंग केलं शारदा प्रसाद, उत्तर प्रदेशचा शारदा प्रसादच्या माझी कुस्ती आली फायनल. मेरे को इधर नंबर चाहिए, म्हटला इधर घ्या, म्हणजे कुस्ती हम लढेंगे, जो कि तू मैं हारूंगा अगर तू हारेगा. दोघांचं त्यावेळी जरा ते दादागिरी तिकडली इकडच्या लोकांना करायची. आमचा ग्रुप इकडचा होता, त्यामुळे मी त्याला ते गुणावर जायला मी घालवलं तिथं. ऑल इंडिया चॅम्पियन झाला. बरं बरं बरं. मग त्यावेळी तुम्ही जे पदक घेऊन जेव्हा आला तर पण आंधळकर भेटलो तर काय म्हटले? आनंद झाला. पाठी थाप मारली माझ्या, शबास म्हणले, मेहनत करत जा म्हणले, चांगलं लक्ष देत जा. उस्ताद कधी तुम्हाला आंधळकर पैलवान कुस्ती खेळत असताना म्हणजे आखाड्यामध्ये शिकवत असताना कधी चिडलेली तुम्ही बघितले का? कधीच नाही. कोणावर चिडायची? नीतियुक्त आदर होता. असं कधी चुकलं म्हणून चिडायची नाही वगैरे? सांगायचं, बोलवून सांगायचे. बाहेर बसले की इकडे तुझ्याकडे काम आहे जरा इकडे म्हणायचे, ते समजावून सांगायचे. तू कशात कमी पडला, तू काय कुस्ती मेहनत का, तुला जर जमत नसेल वडिलांना बोलवून घेऊ काय, तर जर खेळायचंच नसेल तर तू घरला जा, प्रगती करायची असेल तर इथं थांबायचं, असं ते स्पष्ट सांगा. त्यामुळे ऑटोमॅटिक त्यांच्याबद्दल भीतीयुक्त आदरच होता. नुसता त्यांचा आवाज जरी ऐकला तरी जिकडे तिकडे थंडगार. एवढं सकाळ पहाटे ते 3-3:30 उठवायला यायचे. हो. सगळ्यांना पोरांच्यावर लक्ष होतं. प्रेमही तसं केलं त्यानं, त्यांच्यावरही प्रेम केलं लोकांनी. खरं आहे. मला एक सांगा, तुम्ही जेव्हा कुस्त्या खेळल्या, तुम्ही महाराज चॅम्पियन झाला बरोबर, पण गव्हर्नमेंटने काय मानधन दिलं का त्यावेळी? मला नोकरी दिली. नोकरी दिली त्याच वेळी? चॅम्पियन झाले तुम्ही? मला 98ला नोकरी मिळाली. लेट मिळाली? आम्ही केलं म्हणजे इतके वर्ष आम्ही सेवा केली कुस्ती क्षेत्रात. एवढं आम्ही पदकं मिळवली, प्रमाणपत्र मिळवले. आणि आमचं कुठेतरी याचा विचार उच्च व तंत्र शिक्षण विभाग, सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र ऍप्लिकेशन केलं. दोघा चौघांनी मिळून केलं.
कोण कोण होतं त्यात? ते आणि एक मला वाटतं सातारचा एक होता. बर. त्याला तिकडे त्याला कुठलं डिपार्टमेंट मिळालं जिथं मला इकडे जागा खाली होती. मग मला काही लोकांनी सांगितलं जे आहे मिळतंय ठीक आहे, आपण घेऊया. बर बर. फॅमिली बॅकग्राऊंड चांगलं होतं सुरुवातीपासून. काका मिलिटरीचे होते, कॅप्टन. ते समोरचे चुलते ते आहेत, ते आता वारले, ते आरोग्य विस्तार अधिकारी होते. आत्ती आमचे शिक्षक, त्यांचे मिस्टर शिक्षक, ही फॅमिली सगळी टीचर. बरोबर. मग त्यामुळे तुम्हाला त्या संस्कारामध्ये हे झालं. वाढलं. मला एक सांगा, पैलवान आणि आताची जी पिढीतली पैलवान आहेत यांनी कशा पद्धतीने पैलवानी केली पाहिजे? यांनी कशा म्हणजे नॅचरली पैलवानगी करायला पाहिजे. हे वर्कआउट खाणे, हे औषध म्हणजे हे पावडर खातात, नैसर्गिकरित्या पैलवानगी करायला पाहिजे. मन लावून जिद्द चिकाटीनं तिने कुस्ती मेहनत करायला पाहिजे. आणि ते काय म्हणतो आपण थंडाई जी आहे, या थंडाई त्यांनी मिक्सर मध्ये खावावी का घोटून खाल्ली? घोटून खावी. दगडावर घोटून खाल्ली चांगली. मिक्सर मध्ये का चांगली नाही? मिक्सर मध्ये त्याला चव नसते ना, ताव नसतो त्याला. ताव नसतो, त्याचा अर्क उतरलेला नसतो. बर. ती थंडाई मारत असताना स्वतःही त्याचा घाम निघलेला असतो, व्यायाम झालेला असतो. आणि त्या कुंडीतली घोटून जी थंडाई झालेली असते ती प्यायला एक वेगळीच चव असते. ती शरीराला मानतो. तुम्ही ते खाल्लं का कधी? हो. ते मैदान कुंडीत मारत होतो. मला दुधाची किटली गावाहून यायची रोज. हो. काकू आता आमच्या वारल्या परवा, ते रोज 3 लिटर सकाळी दूध पाठवायचे. तुम्ही मोठमोठ्या पैलवानांच्या कुस्त्या तुमच्या आठवणीला कोण कोण बघितल्या तुम्ही? रामा मानेची बघितली, तुम्हाला सांगतो विष्णू फडतारेची बघितली, सरदार कुशालची बघितली. बर. इंदोरचे जोशीलकर तात्यांच्या बरोबर त्यांची कुस्ती झाली खासबागला. जोशीलकर तात्यांना त्याने मारलं. परत नामदेव मोळेची बघितली. ह्या आमच्या विष्णू फडतारेंची बघितली. मला सांगा, नामदेव मोळे हा गंगावेश तालमीचा पैलवान. मग तो व्यक्ती जिंकल्यानंतर तुम्हाला आनंद होत होता का बाहेर कुठे गेल्या कुस्ती असणे? नाही, बाहेर आमच्या पैलवानाबरोबर जर आमच्या पैलवानाने जिंकला की आम्हाला आनंद व्हायचा. आणि ते बाहेर असे खेळायला गेले आणि त्यांनी कुस्ती जिंकली की आम्हाला आनंद व्हायचा. तर आमच्या कोल्हापूरचा असं व्हायचं. आणि त्यामुळे ते महाराज जरा त्यावेळीची अशी परिस्थिती होती की ईर्ष्या होती. आमचे मोतीबाग, गंगावेश, काळा इमाम, शाहूपुरी दगड फेकवायचे खासबाग. एवढं हे व्हायचं. ते बाळू खोंदरेची संजय पाटील अटके करायची कुस्ती लागली होती खासबागला. बर. त्यावेळी जरा दंगा झाला शाहूपुरीवाल्यांचा आणि आमचा मोतीबागवाल्यांचा. दगड फेकवायचे. आता मोतीबाग बरोबर टक्कर घेत होते रामा माने, त्यांच्या कुस्त्या जास्त लागायच्या. काळा इमामचे रामा माने. बर. आणि चंबा मुत्ताने का लक्ष्मण वगैरे सगळ्यांनी मारलं होतं ना चंबा अण्णाने. त्यानंतर मग ते रामा मानेंची जास्त कुस्त्या विष्णू फडतारे बरोबर झाली, बाळू पाटला बरोबर झाली, विष्णू जोशीलकर बरोबर झाली. मग मला सांगा, मग असं असल्यामुळे परत एखादं बोलणं वगैरे व्हायचं प्रेमाचं का असं कायमच खुन्नच असायचं, राग असायचा? नाही, ते तेवढ्या पुरता क्षणिक असायचा. मैदानात त्यांचा ग्रुप असायचा, आमचा ग्रुप असायचा. ते झालं की परत एकत्र. मग कसं मारलं बिरलं काय असेल ते भांडण मारामारी असं नाही, फक्त खुन्नस. बर. तुमच्या काळात आणि प्रेक्षक म्हणून तुम्ही कुस्ती बघायला गेलाय आणि तुम्हाला आवडलेली एखादी कुस्ती कुठली आहे? रामा माने आणि शंकर तोडकर. शंकर तोडकर, रामा माने. काय झालं? कुस्ती झाली. बर. मारलं शंकर तोडकरने. तर रामा माने त्यावेळी म्हणजे शेवटच्या टप्प्यात आलेले होते, म्हणजे सोडायचे म्हणजे इथं 1-2 वर्ष खेळले आहे. त्यावेळी इतक्या जोरात अनेक 5-6 वर्षी कुस्ती लागली असती तर शंकर तोडकरला मारलं असतं. ते कुस्ती शेवटी रडले रामा माने. वाईट वाटलं त्यांना. नाही म्हणलं मामा रडायचं काय कारण नाही म्हणलं, आम्ही कुस्ती तुमची अतिशय चांगली झाली ह्या वयात आणि तुम्ही जोरात टक्कर घेतली. त्याचं वय जास्त होतं. जास्त 40 वर्षापर्यंत खेळले रामा माने. 40-42 वयापर्यंत खेळले. लक्ष्मी मोटर कसं खेळायला हो? लक्ष्मी मोटरची मला कुस्ती बाळू पाटलांच्या बरोबर बघायला मिळाली. लक्ष्मी मुला बर्डे बरोबर, बाळू पाटलांच्या बरोबर. लक्ष्मी मोटर, बाळू पाटलांच्या बद्दल मी तुम्हाला विचारणारच आहे, पण लक्ष्मी मोटर कशी खेळायला? लक्ष्मी मोटर म्हणजे दिल मैदानला चालायचं, हसत हसतच कुस्ती करायची लक्ष्मी मोटर. आणि ते समोरच्या पैलवानावर एकदम धावून जायची खुबी होती. त्यामुळे समोरचा पैलवान ते प्रेशर घ्यायचा, ऑटोमॅटिक हे व्हायचं, धावून जायचं. पैलवान अग्रेसिव्ह व्हायला पाहिजे. तसं ते गोपाळ पाटील होते. गोपाळ पाटील ते शहाजी कॉलेजला शिपाई होते ना. गोपाळ पाटील परवा मुलाखत घेतली त्यांची. ती काळ्याली गोपाळ पाटील जय बजरंग करायचे ते तसे होते. धाड. त्यांना ते समोरचं दंगा करून ते समोरचा माणूस भीती घ्यायचा.
गोपाळ पाटलाला गोपाळ पाटील जय बजरंग जय बजरंग करून जाणार परत अंगावर जाणार ते जायचं जाणार. हेच करणार. बरं मला सांगा बाळू पाटील कशी पैलवान ते एकदम चांगला बाळू मट पाटील? मट तालीम ते बाळू पाटलाला का नाही बघायचं मिळालं पण ते कुस्ती खेळताना आम्हाला काय बघायला मिळालं नाही. मग लक्ष्मण वडरांनी बाळू पाटलालाच मारलं होतं ना. कुस्ती आम्हाला नाही बघायला मिळाली. बघायला मिळालं ते. नाही. ओके मग ते बाळू पाटील आता सांगलीमध्ये आहेत. त्यांची सांगली. तब्येत थोडीशी डाऊन आहे पण एकदम चांगला देखणा पैलवान होता. बरोबर. त्यावेळी म्हणतात की त्याला फार कपड्यावर जर तब्येत त्यातल्या त्यात असताना कपड्यावर बघितलं त्यांना त्यांना प्रॅक्टिकली असं उघडं बघायला मिळालं. नाही तिकडे गेलो नाही आम्ही. बरोबर. तालमी ज्यावेळी मी असताना मग तालमीत तुम्ही तुमच्या बरोबर आता राम सारंग सर वगैरे होते तुमच्या की आम्ही बरोबर एकत्रित राहत होतो. मग राम सारंग कसे खेळायला होते हे हो? काय प्रश्न नाही. 48 किलोला का नाही हा. दगडासारखं अंग हा. कुठं कुठं घुसणार कुठं कुठं काय करणार ते समोरच्याला कळतच नव्हतं. राम सारंगांचं हो. मग ते तसा नैसर्गिक देणगी तसा पैलवान कोण होता आणि राम सारंग सराचा का तो आनंदा धुमाळ शिराळा तालुक्यात हा आनंद धुमाळ तो एक होता तसा चांगला. जो रेल्वेमध्ये सर्व्हिस केली ते आनंद धुमाळाने जे ऑल इंडिया चॅम्पियन महाराष्ट्र चॅम्पियन वगैरे आहेत भरपूर त्यांनी पदके मिळवली. ते तसा चांगला पैलवान. हो हो आनंद धुमाळ त्यांच्या कुस्त्या बघितल्या तुम्ही आनंद धुमाळची त्यांची स्पर्धेला एक दोन बघायला मिळालं मला. चटकन कुस्ती करणार पनुत्र्याचं त्यांचं गाव ना कोणतं हा माहिती. बरोबर म्हणजे चांगला पैलवान आणि होता. आमचे रामा सारंग सर याचे मुरगुडचे मुरगुड राम सारंग ते आम्ही एकत्रित राहत होतो मोतीबाग. मोतीबागमुळे ते 80-81 ला त्यांनी मेडल आणलं. होय राष्ट्रकुलमध्ये संभाजी पाटील कोपार्डकर हा संभा पाटील अमेरिकेमध्ये अमेरिकेत. केलं जे ते आणलं होतं. संभाजी पाटील ते पण चांगलं खेळायला. ते पण ते पायाला चिकटायचे असे का नाही हा. पायाला सलाम दिली कुस्ती सुरू झाली की पायाला डसले हा. की ते रगातच साकाळ पाहिजे त्या पायाला त्यानं खालीच बसायला पाहिजे माडदिशी एवढं असं पाय सोडायचं नाही. एवढं ताकदीनं दाबणार ते त्याच्या स्प्रिंगच होते असं धरलं का नाही. हा. आता आम्ही सुद्धा प्रॅक्टिस करत होतो का नाही हा. त्याला सांगायचं कुस्ती खुळ्या कर पाय धरून मी सांगायचं त्यांना. म्हणजे याला विद्यापीठात आम्ही बीटी भोसले सर होतो हा बरोबर त्यांच्याकडे प्रॅक्टिसला जात हा. होतो. मग ते त्या- आम्ही मिळून करायचं. बरं. सतीश मांडिया तिथे येत हा, होते. हा बरोबर त्यांच्याकडे जरा टेक्निक संभाजी कोपार्डांच्याकडे बरं. अमेरिकेला जाण्या अगोदरच त्यांच्याकडे टेक्निक चांगलं होतं. बर 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 त्यांच्या बरोबर मॅटवर झाल्यामुळे त्यांच्याकडनं आम्हाला टेक्निक शिकायला मिळालं ना मॅटचं. बरोबर त्यामुळे ते आम्हाला सांगायचे स्वतः लढत करायचे आमच्याकडून ते लढत करून घेत होते ते. मग ते तुम्हाला सिनियर होते थोडेसे शे आम्ही बरोबरच हा. पण ते खेळायला जरा ते 52 किलो तेच चांगलं हुशार होतं हुशार होतं हा. बरोबर. आणि ताकद लय आहे हातामध्ये. ताकद व्यायाम म्हणजे जास्त केला बरोबर. चिकटपणा जास्त. मला एक सांगा राजा त्यांनी इथं 52 किलोला हम्म. बाळू कवडे म्हणून असं बांधग्याचा हम्म. भगवान खडके हम्म. बोर बरपाळचा भगवान खडके माहिती आहे पहिला बघा ही जिल्ह्याला त्यांच्या बरोबर येणार. भगवान खडके बरोबर भगवान खडकेला बी घालवणार बाळू कवडेला बी घालवणार त्यांच्या बरोबर ते फायनलला ते येणार. भगवान खडके आमचे जवळचे एकदम आणि खास जवळचे पैलवान पण आहेत म्हणजे ओळखीचे आहेत चांगले बरोबर बरपाळे चांगला पैलवान. नंतर नंतर ते वाढलेत एकदम वाढले. वजन झालं त्यांचं चांगलं आणि चांगली खेळ आली पण नंतर तिने कमी केलं वजन वाढलं का नाही हा. तिने कुस्तीला जास्त स्पर्धेला उतरले नाही. उतरले नाहीत. तुमचा तो रामा चव्हाण होता बघा रामा हेबते चव्हाण माल्याचा माल्या एकदम चांगला पैलवान शिडशिडीत. शिडशिडीत वयस्कर हा. आणि लहान कवळी मुलं असली वजन गटात त्याच्याबरोबर येणार खेळायला. हा 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 मी सांगायचं आता कशाला येऊ आता ही पोरं मुलासारखी पोरं आणि त्याच्यावर खेळायला लागलाय म्हणाला भास्कर म्हणून हा हा मग ते खेळायला चांगला खेळायचा रामा स्पर्धेला चव्हाण तिकडे जात नव्हता. ते कमीत कमी जवळजवळ 7 ते 8 वेळा महाराष्ट्र हो, हो. चॅम्पियनसाठी त्यांची निवड इथनं झाली. जिल्ह्याला भरपूर वेळा ज्या वेळी बसल हा. मी म्हटलं पोरासनी नुकसान कशाला करतो आम्हाला चव्हाणला चव्हाणला म्हणायचं. म्हणायचं. रामा चव्हाणना बरोबर हा. म्हणून दुसरी कुणा तरी संधी देऊ जी इथनं पोरग जाणार त्याला बी खेळू देत नाही इथं सगळ्यांनी मारतोस एक तर तू बी स्वतः तिकडे खेळायला जात महाराष्ट्र चॅम्पियनसाठी जात जात होते. नाही. मग ते महाराष्ट्र चॅम्पियन झाले असते हो हो हो. सहज झाले असते. असंच आरामात रामा आरामात. चव्हाण मारतो म्हणून कलाजग मारणार. रामा चव्हाण हा माझे वस्तात राहिले ते. होय काय हो त्यांच्या अंडर मी खेळलोय आणि त्यांनी मला शिकवलंय. शिकवलं. मला याचा अभिमान आहे की ते वस्तात माझे राहिलेत कारण बाहेरच्या लोकांकडून जर त्या माणसाचं नाव ऐकतो गरीब माणूस हो आणि अतिशय गरीब आणि आम्ही बारकं होतो का नाही तर बाकी सगळे मारायचे वस्तात. हा, दुसरे जे पैलवान होते ते मारायचे हा. पण रामभाऊ चव्हाण कधी 5 बोट लावलेले आम्हाला आणि प्रेमानं सांगायचा आणि तो माणूस जर त्या माणसाचं नाव इथे निघत असेल तर आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे ती. चांगला पैलवान होता आम्ही जवळून बघितलंय फक्त एवढंच का आमच्या दोघांची कुस्ती आली नाही नाही हा बरं 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 म्हणजे मी भाग्यवान समजतो म्हणजे हा. अजूनही प्रेम त्यांचं माझं त्याच्यावर राहिलं. हा. कुस्तीच्या बाबतीत तिने चांगल्या माझ्या समोर मारलं चित्त रामा चव्हाण त्यांना गुण बिन काय भानगड माहिती त्यांना एवढंच कळायचं की चित्त मारणे
बाकी पॉईंट वगैरे काय Point घ्यायचं नाही, कुठलं काय शेतात काम करून येतोय मला कुठलं पॉईंट आणि कुठलं काय डायरेक्ट चितच करायचं. डायरेक्ट चित्र मातीव का मॅटवर? मातीवर. मातीवर. आता सगळ्या सुविधा आल्या ना. बर जिल्हा अधिवेशनचं स्पर्धा 3 ते 3 दिवस घुमायच्या. बर सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यात त्या कुस्त्या एका वजनाच्या गटात जवळजवळ 20-25 पोरं. मग एवढ्या कुस्त्या व्हायच्या 10-15 8 कुस्त्या कराव्या लागायच्या, 10 कुस्त्या कराव्या तेव्हा मग निवड होणार, तेव्हा कुठं निवड होणार. आई गं. आणि त्यात ती खरी कसोटी कळायची ना. त्यात त्यांना एक वाटायचं की मला ते रामा चव्हाण म्हणायचे की मला ह्या पोरातनी मला खेळायला मिळतंय, हे महाराष्ट्र चॅम्पियन पेक्षा मला मोठा अभिमान आहे म्हणायचा. चांगली पोरं माझ्या गटात येतात आणि मला त्यांच्या बरोबर खेळायचं मला भाग्य लागतं. असं मैदानाला जातो म्हटलं तर माझ्यावर कोणी खेळणार नाही, पण ज्याला खेळायची इच्छा नाही त्यालाही माझ्याबरोबर खेळावं लागतं असं ते म्हणायचं. आणि तसा प्रामाणिक पैलवान, एकदम निस्वार्थी पैलवान आणि चांगलं जीवन जगतात. म्हणजे जरी काही नसलं तरी भरपूर काय असल्यासारखा पैलवान. आता सुद्धा त्यांच्याकडे गेलं, त्यांच्या जवळ बसलं तर एक चांगलं मार्गदर्शन करण्याचं काम रामभाऊ चव्हाण करतात आणि ते माझे वस्ताद आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानाच्याच गोष्टी सांगणार. म्हणजे एका कुस्तीला असं एक घटना घडली गावामध्ये आमच्या, की त्यांनी मला सांगितलं की गावात कुस्त्या होत्या, तर त्या कुस्तीला मी मिलिटरीत होतो आणि मी म्हणलं 10,000ची कुस्ती लावतो. तर माझ्याजवळ आले, मला साईडला बोलवून घेतलं, मला सांगितलं कुस्ती 3,000चीच लाव, पण जर वर्षी लावायची. आज 10,000ची लावायची, पुढच्या वर्षी लावायची नाही, असला प्रकार कधी करायचा नाही. मी सांगितलं कुस्ती लावायची असेल तर 3,000ची लाव, पण कंटिन्यूस कायम लावायची. त्या ऐकतोय त्यापासून मी कायम त्याची कुस्ती लावतो. त्या रामभाऊ चव्हाण मला सांगितलं होतं. ही फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जवळ 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, मला आठवतं ही गोष्ट. तुम्ही खेळत असताना तुम्हाला आता वस्ताद तर झाले, महाराष्ट्र केसरी सामने बघायचा योग आला का? महाराष्ट्र केसरी सामने मला इथे योगायोग आला. 90 साली स्पर्धा आल्या, त्या स्पर्धा अनिर्णित. अपालाल शेख, सतीश मांडिया होता, संजय पाटील. का बरं अनिर्णित करायला? ते जरा ते म्हणजे दंगा झाला, जरा पार्सलिटी झाली. बर. आणि कोणता एखादा पैलवान तुमच्या आठवणीतला आहे का? तर माझ्या आठवणीतला पैलवान म्हणजे चांगला जे मी रावण बजागे, बजागेवाडी, चांगला पैलवान, वारणीला खेळायचा रावण बजागे. 80 किलोला हमखास त्याच्याबरोबर त्याचं नाव आलं की कोण कपडे काढून जात नव्हते. रावण बजागे एवढं चांगला 80ला हुकमी पैलवान. पण त्याची गंमत अशी झाली की त्याला वारणेला कोणीतरी बाद्या घातला. बर. बाद्या घातल्यानंतर तानाजी डेळेकर म्हणून एक मुरगुडचा पैलवान, त्यांचा दोस्त. बर. ते आमच्या गावी गेले, आमच्या घरी एक दिवशी तिने मुक्काम केला रावण बजागे. दुसऱ्या दिवशी सकाळी ते औषध उपचार करून ते इकडे आले. त्यावेळीपासून त्यांची पैलवानकीच कमी झाली. खरं काय असं झालं? बर 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 बर. मला एक सांगा, मधु मोरे एक होते पलूचे मधु मोरे, ऍक्सिडेंट झाला. तुम्हाला मारुती माने वगैरे यांच्याबरोबर कधी बघण्याचा भेटण्याचा आला का? मैदानाला येत होते, ओळख होती चांगली. कसे पैलवान ते? एकदम सज्जन, असं गरिष्ठ वगैरे काय नाही. ते तुमचे विष्णू सावर्डे, त्यांच्याशी योग आला. आणि परत गणपती हायच आहे, हरिश्चंद्र बिराजदार वगैरे, त्यांच्याशी योग आला. परत खंचना, श्रीपती खंचना. आम्ही नंतर शाहूपुरीत गेलो ना. तुम्ही गेलता शाहूपुरीत? तुम्ही हनीफ असताना बघितलं का? बघितलंय तर, मोहम्मद हनीफ ना. त्यांच्या कुस्त्या नाही बघितल्या. एक अफसर पैलवान होता ते ह्याचा अफसर पैलवान पळूचा माहिती आहेत की मला, ओळख आहे त्यांची. चांगले पैलवान. हो, त्यांचा मुलगा होता शरीफ शेख. आणि आता त्यांचा बाला रफिक शेख म्हणून महाराष्ट्र पुतण्या बाला रफिक शेख, मी जाऊन आलो. अन्सर रफिक शेख त्यांचं, अन्सारी बाला रफिकचा म्हणजे अफसर शेखचे पुतणे ते. त्यांचं अख्खं घरानं पैलवान. ते बनेगा मारेगा जोर तो बनेगा मोर, त्यांचं वाक्य होतं ते. मारेगा जोर तो बनेगा मोर. ओके, बर. आणि मला एक सांगा, आता नवीन पिढीतले जे पैलवान आहेत ह्यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज देणार? काय नाही, त्यांनी कुस्ती मेहनत करावी, कुस्ती मेहनतीकडे लक्ष द्यावं आणि जे काय व्यसनाधीनापासून त्यांनी दूर राहावं. जे आता इंजेक्शन हा प्रकार, इंजेक्शन ते वर्कआउट जे आहे ते इंजेक्शन, परत ते पावडर वगैरे कसली खातात, त्याच्यापासून त्यांनी दूर राहावं. नॅचरली जे काय असेल ते खोराक पैलवानचं, बदाम, थंडाई जे काय आहे ते खाऊन त्यांनी स्वतः कुस्ती मेहनत करून स्वतःच तब्येत शाबीत ठेवावं. बरोबर. मग शाळेकडे बी त्यांनी लक्ष द्यावं. शिक्षण हे हत्यार आहे. वाघिणीचं दूध म्हटलं गेलं शिक्षणाला. बरोबर.
आणि पैलवान हा जास्त करून पैलवानांच्याकडे बौद्धिक पातळीवर शिक्षणाकडे लक्ष न दिल्यामुळे त्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे. पण हे पैलवान आपल्यासमोर असे आहेत की ज्यांनी शिक्षणाकडे लक्ष दिलं आणि कुस्तीमध्ये सुद्धा महाराज चॅम्पियन आहेत, ऑल इंडिया चॅम्पियन आहेत. म्हणजे हे पद घेताना त्यांनी शिक्षण बरोबर असल्यामुळं आज एक चांगली गव्हर्नमेंटची नोकरी करता आहेत, चांगल्या पदावरती आहेत, आपल्या मुलाबाळांना चांगलं शिकवलेलं आहे, आपल्या विद्यार्थ्यांना चांगलं घडवत आहेत. आम्ही सुद्धा कॉल केला, आम्हाला सुद्धा चांगलं ज्ञान देत आहेत. ही फार मोठी चांगली गोष्ट आहे. आज आम्ही पैलवान झाकीर सय्यद यांच्याजवळ आलो आणि त्यांच्याकडून कुस्तीचा इतिहास, नवीन पिढीला एक चांगला संदेश हा जाणून घेतला आणि पौराणिक आठवणी त्यांनी चांगल्या पद्धतीने सांगितल्या, त्या ऐकून घेतल्या. आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या मुलाखतीतून ज्या मिळालेलं ज्ञान आहे त्या ज्ञानाचा फायदा भरपूर लोकांना होईल एवढं मला वाटतंय. आणि एवढंच बोलतो आणि मी इथे थांबतो. नमस्कार. जय हिंद.